रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले आहेत। अर्ज सादर करण्याची उद्याची शेवटची तारीख असून त्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची अर्ज दाखल करण्यासाठी मोठी लगबग सुरू आहे। आज चिपळूणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून ढोल ताशांच्या गजरात जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला। यावेळी आमदार भास्कर जाधव तसेच शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपले अर्ज सादर केले। अर्ज दाखल करण्यापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेनं भव्य शक्ती प्रदर्शन केलं। यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीकास्त्र सोडत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। उद्योग करताय की दुसऱ्याचं पोर आपल्या मांडीवर बसवायचं आणि माझं झालं म्हणून सांगायचं। ही ह्याच्या अशा परिस्थितीमध्ये हे लोक निवडणुका कशा जिंकतात? ईव्हीएम मशीन आज सकाळीच मी बातमी वाचली की केरळ सरकारनं निर्णय केला, परवाच्या दिवशी हरियाणा सरकारमध्ये निवडणुका झाल्या, त्या बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या, त्या सगळ्या भारतीय जनता पार्टी हरली आणि म्हणून अख्खा जग बोलतोय की तुम्ही पुन्हा एकदा त्या ठिकाणी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, ईव्हीएम मशीन काढा। सरकार ईव्हीएम मशीन काढायला तयार नाही। त्यानंतर सरकारनं दुसरी चोरी सुरू केली। दुसऱ्या पक्षातले सगळे लोकप्रतिनिधी चोरायचे, लोकांना चोरायचं, आपल्या ताब्यामध्ये घेऊन जायचं। लोकांचे नगरसेवक चोरले, आमदार चोरले, खासदार चोरले आणि आमचा पक्ष केवढा मोठा झाला म्हणून सांगायचा प्रयत्न केला। त्यानंतर मतदार यादीतली मतं चोरली का नाही चोरली? काही कमी करायची, काही वाढवायची आणि आता तर निवडून आलेले लोकप्रतिनिधीला चोरायचं काम चाललंय। अशा भयानक परिस्थितीमध्ये आपण या निवडणुकीला सामोरं जातोय। प्रचंड पैसा आहे, दादागिरी आहे, सत्ता आहे, याच्या विरोधात आपण सगळे जातोय। कशाच्या जीवावर? एक आत्मविश्वास आहे माझ्यासारख्या नेतृत्वाच्या मनामध्ये की हे कुणीतरी थांबवलं पाहिजे, ही लोकशाही कुणीतरी वाचवली पाहिजे, संविधानाचा मान सन्मान राखला पाहिजे। आणि तो जर राखायचा असेल तर यांच्याकडे कितीही पैसा असला तरी धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती उभी केली पाहिजे। लोकवाहिनी मीडियाकरिता ब्युरो रिपोर्ट, रत्नागिरी।